हॅलो फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आजच्या लेक्चर्समध्ये आपण UGC म्हणजेच या ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन याबद्दल माहिती बघणार आहोत. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या ठिकाणी जुनी असाल तर इतरांना शेअर करायला विसरू नका. या ठिकाणी या संबंधित स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला बरेच प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आपण आपल्या विषयाकडे जात असताना सर्वात पहिल्यांदा पहा, युनिव्हर्सिटी एक ग्रँट कमिशन जे आहे याचा संक्षिप्त परिचय आपण या ठिकाणी घेऊया. विद्यापीठ अनुदान आयोग आहे, भारत देश आहे, वैधानिक आहे आणि अधिनियम 1956 असा आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट जे स्थापना वगैरे काय आहे हे आपण बघूया, पण त्यापूर्वी थोडासा एक परिचय घेऊया आपण. 1948 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन, ठीक आहे, डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली एक शिक्षण आयोग नेमलेला होता. ठीक आहे. म्हणजे एक त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी ग्रँट कमिटी स्थापन करण्यात आलेली होती आणि ही इंग्लंडमधील विद्यापीठामधील, ठीक आहे, इंग्लंड विद्यापीठामध्ये शिक्षण आयोग जो असतो त्या शिक्षण आयोगाच्या धर्तीवरती हा शिक्षण आयोग विद्यापीठ अनुदान आयोग म्हणून स्थापन करण्याची शिफारस डॉक्टर राधाकृष्णन अध्यक्षतेखाली झालेली होती आणि त्याच समितीचं जी कमिटी स्थापन करण्यात आलेली होती त्याच कमिटीचं रूपांतर एक UGC मध्ये करण्यात आलं आणि हे UGC मध्ये करण्यात आलेलं रूपांतर मात्र त्या ठिकाणी तारखेवाईज जर आपण बघितलं तर मला वाटतं ते 28 डिसेंबर आहे. ठीक आहे, 28 डिसेंबर 1953 आहे. ठीक आहे. तर काही PDF मध्ये जे मुद्दे असतात नोट डाऊन करायचे राहिलेले असतात तर ती या ठिकाणी व्हिडिओमधून आपली कव्हर होत असतात. त्यामुळं PDF आपण जरी आली तरी त्या ठिकाणी या महत्त्वाचे मुद्दे अपडेट करायला व्हिडिओ पाहायला विसरू नका. ठीक आहे. वैधानिक दर्जा जो आहे हा 1956 साली नोव्हेंबरमध्ये यांना मिळालेला आहे. ठीक आहे. तर संसदेच्या अधिनियमाद्वारे शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद होते. त्यावेळेस शिक्षण मंत्री कोण होते? मौलाना अबुल कलाम. ठीक आहे. तर हे शिक्षण मंत्री असताना किंवा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्यावेळेस तत्कालीन शिक्षण मंत्री कोण होते, असा देखील आपल्याला त्या ठिकाणी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं आहे. पुढे नंतर आता आपल्याला या ठिकाणी बघा UGCची रचना आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. रचना केंद्र सरकारद्वारे UGC स्थापन केली जाते. एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो, इतर सदस्य असतात. त्या सदस्यांमध्ये दोन केंद्र सरकारचे अधिकारी असतात. ठीक आहे, केंद्र सरकारचे अधिकारी 2 असतात. म्हणजे या रचनेमध्ये एक अध्यक्ष असतो, एक उपाध्यक्ष असतो आणि या सदस्यांची रचना या ठिकाणी लक्षात घ्या, त्यावरती आपल्याला विचारलं जाऊ शकतं. 2 केंद्र सरकारचे अधिकारी असतात. पुन्हा नंतर विद्यापीठामधील 4 त्या ठिकाणी तज्ज्ञ असतात, 4 शिक्षक असतात. विद्यापीठामधील 4 शिक्षक त्यामध्ये असतात आणि त्यामध्येच नंतर इतर 4 एक त्या ठिकाणी तज्ज्ञ व्यक्ती असतात. 4 तज्ज्ञ व्यक्ती असतात. म्हणजे एकूण 4 आणि 4 8 आणि 2 10, 11 आणि 12 म्हणजे एकूण 12 सदस्य या रचनेमध्ये असतात. म्हणजे UGCच्या सदस्यांमध्ये UGCची जी रचना आहे त्यामध्ये 12 सदस्य त्या ठिकाणी असतात. त्यांची नियुक्ती केंद्र सरकार हे करत असतं. अध्यक्षांचा कालावधी 5 वर्ष हा कालावधी असतो किंवा वयाची 65 वर्षापर्यंत जे आधी पूर्ण होईल ते असतं आणि उपाध्यक्षांचं कालावधी 3 वर्ष असतो आणि वयांची 65 वर्ष जे अगोदर होईल ते असतं. आता सदस्यांसाठी असं काय आहे तर सदस्यांसाठी नियुक्तीपासून 3 वर्षांपर्यंत आहे सदस्यांचं. ठीक आहे. तर हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. सदस्य फक्त 3 वर्षापर्यंतच आहेत नियुक्तीपासून. ओके. त्यांना वयाचं असं काहीही त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे, परंतु आयोगातील जे सदस्य आहेत ते नियुक्तीपासून 3 वर्षापर्यंत पदावरती राहू शकतात. पुढे नंतर झटपट मुद्दे जर आपण बघितले तर या ठिकाणी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. ज्यांना नोट्स या ठिकाणी नसेल पाहिजे किंवा PDF त्यांनी घेतलेले नसेल किंवा मेंबरशिप घेतलेली नसेल त्यांनी स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. UGCची जी कार्यालय आहेत ही नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे आणि आयोगाने विकेंद्रीकरण करण्यासाठी त्या ठिकाणी प्रादेशिक कार्यालये सुद्धा त्या ठिकाणी सुरू केलेली आहेत. त्यामध्ये पुणे, हैदराबाद, कोलकाता, भोपाळ, गुवाहाटी, बेंगलोर हे त्या ठिकाणचे महत्त्वपूर्ण या ठिकाणी प्रादेशिक केंद्र आहेत. आता त्यामध्ये नव्याने एक समाविष्ट झालेला एक मुंबई हे आहे. पुढे प्रादेशिक कार्यालयांमार्फत विद्यापीठांचे निरीक्षण आणि समन्वय त्या ठिकाणी केला जातो. UGCची कार्य बघा, विद्यापीठ व महाविद्यालयांना अनुदान मंजूर करणे व वितरित करणे, उच्च शिक्षणाचा दर्जा राखणे व सुधारणा करणे,
विद्यापीठासाठी मानके स्टँडर्ड्स व मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करणे, नवीन विद्यापीठांना मान्यता देणे, किमान पात्रता म्हणजे नेट सेट धारक शैक्षणिक अर्हता निश्चित करणे, संशोधन नवोन्मेषण व गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणे, उच्च शिक्षण विषयक सल्ला देणे आणि बनावट फेक विद्यापीठांवर कारवाई करणे. म्हणजे यामध्ये सर्वात महत्त्वाचे आपण जर बघितलं तर उच्च शिक्षणामध्ये वृद्धी असेल, शिक्षणाचा दर्जा असेल किंवा त्यामध्ये आपण जर जसं बघितलं की विद्यापीठ व महाविद्यालय अनुदान असेल, केंद्र सरकारला सल्ला असेल, उच्च शिक्षणातील अद्ययावतता टिकवायची असेल किंवा नेट परीक्षा आहे. आता नेट परीक्षा केव्हापासून सुरू करण्यात आली तर 1989 पासून याची सुरुवात झालेली आहे. आपण जे सेट नेट म्हणतो ना, तर ते ही नेट एक्झाम जी असते, ठीक आहे, लेक्चरशिप किंवा त्या ठिकाणी अध्यापकांसाठी, तर ती 1989 पासून वर्षातून 2 वेळा आयोगाकडून, वर्षातून किती वेळा, तर हे सुद्धा प्रश्न आपल्याला बनवू शकतो बरं का, वर्षातून 2 वेळा. आता हे सर्वांना माहीतच असतं, परंतु त्यावरती एक प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की नेट एक्झाम 1989 पासून सुरू झाली, वर्षातून किती वेळा ती आयोजित करण्यात येते? 2 वेळा आयोजित करण्यात येते, ठीक आहे. आता त्यांची जी प्रकाशनं आहेत यामध्ये UGC रेग्युलेशन्स आहेत, युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट इंडिया, इन इंडिया हायर एज्युकेशन, UGC न्यूजलेटर, बुलेटिन ऑफ हायर एज्युकेशन, गोल्डन जुबली लेक्चर्स, हे सर्व त्यांची प्रकाशनं आहेत. त्यामध्ये UGC गाईडलाईन्स सर्क्युलर प्रकाशित करणं, रिपोर्ट्स प्रकाशित करणं, संशोधन व गुणवत्ता सुधारणाविषयक प्रकाशने, विद्यापीठ मान्यता व अनुदानाशी संबंधित सूचना पत्रके आहेत. UGCचे काही वृत्तपत्र जनरल्स, जसं आपण आत्ता बघितलं, वीकली जनरल आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, भाषा इंग्रजी आहे त्याची. त्यामध्ये उच्च शिक्षणातील धोरणं असतील, परिपत्रके असतील, नियमावल्या असतील, विद्यापीठे, महाविद्यालये, संशोधन, सेटनेट, PhD संबंधित सूचना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये असतील. UGCची इतर महत्त्वाची काही प्रकाशनं त्यात न्यूजलेटर, ॲन्युअल रिपोर्ट, रेग्युलेशन गाईडलाईन्स आणि रिपोर्ट्स अँड सर्क्युलर ते आहे. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे, PDF आपल्या आहेच ते. आणि महत्त्वाचे मुद्दे म्हटलं तर UGC ॲक्ट 1956चा आहे, वैधानिक स्वायत्तता त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेली आहे. त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष हे कोण होते तर त्यावेळेसचे पहिले अध्यक्ष हे CD देशमुख होते. हे सुद्धा या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. तुम्ही ज्यावेळेस PDF काढणार आहात प्रिंट, त्यावेळेस त्याच्यावरती हे मुद्दे त्यावेळेसचे लक्षात घ्या, ठीक आहे. पहिले अध्यक्ष कोण होतं? CD देशमुख, हे आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. अनुदान देणारी सर्वोच्च संस्था, विद्यापीठ मान्यता देण्याचा अधिकार. आता या ठिकाणी काही क्वेश्चन्स आपण बघणार आहोत आणि व्हिडिओला थांबवणार आहोत. विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी वैधानिक संस्थेच्या रूपात झाली? 1956 मध्ये वैधानिक ॲक्ट त्या ठिकाणी आलेला आहे. पुढे नंतर UGC कोणत्या कायद्याअंतर्गत स्थापन झाली? तर UGC ॲक्ट 1956च्या अंतर्गत स्थापन झाली. UGCचे मुख्यालय कोठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी UGCचे मुख्यालय आहे. UGCचा अध्यक्ष कोण नियुक्त करतो? तर केंद्र सरकार त्याची नियुक्ती करत असतं. पुढे नंतर UGC अध्यक्षांचा कालावधी किती असतो? तर UGC अध्यक्षांचा कालावधी 5 वर्षाचा असतो किंवा 65 वर्ष, जे आधी होईल ते. उपाध्यक्षांचा कालावधी किती असतो? हा मेनली फरक आहे, हा लक्षात घ्या. UGCच्या उपाध्यक्षांना त्या ठिकाणी 3 वर्ष किंवा 65 वर्ष असं आहे. UGC अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची कमाल वयोमर्यादा किती आहे? 65 वर्षाची आहे. खालीलपैकी UGCचे मुख्य कार्य कोणते आहे? तर विद्यापीठांना अनुदान देणे आहे. UGC कोणत्या स्तरावरील शिक्षणाशी संबंधित आहे? उच्च शिक्षणाशी संबंधित आहे. बनावट विद्यापीठांबाबत कारवाई करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर UGCला आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, UGCचे अधिकृत साप्ताहिक जनरल कोणते? तर युनिव्हर्सिटी न्यूज हे नावाचं आहे. नेट परीक्षा संदर्भात नियम कोण ठरवते? UGC ठरवतं. UGCची स्थापना प्रथम कोणत्या स्वरूपात झाली? सर्वात प्रथम स्थापना सल्लागार संस्थेच्या स्वरूपात स्थापन झाली 1953 मध्ये डॉक्टर राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. UGCचे कार्य कोणते नाही? तर शालेय पाठ्यपुस्तक निर्मिती हे UGCचे कार्य नाही, हे बालभारती, त्यालाच आपण MSCERTचं कार्य आहे. UGCचे प्रादेशिक कार्यालय कोणत्या शहरात आहे? तर UGCचे प्रादेशिक कार्यालय पुणे या ठिकाणी आहे, पर्यायापैकी बरं का, जे पर्याय दिलेलेच नाही या ठिकाणी, या पर्यायांपैकी या ठिकाणी पुणे हे ठिकाण आहे. पुढे UGC कोणत्या मंत्रालयाअंतर्गत काम करते? तर शिक्षण मंत्रालयाअंतर्गत काम करते. UGC रेग्युलेशन्स म्हणजे काय आहे? तर UGCची नियमावली आहे. खालीलपैकी कोण UGCचा घटक आहे? तर या ठिकाणी सचिव हा UGCचा घटक आहे. UGCचे मुख्य उद्देश काय आहे? तर उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारणे. UGC कोणत्या प्रकारची संस्था आहे? तर ती एक वैधानिक संस्था आहे. UGCचे संपूर्ण नाव युनिव्हर्सल ग्रँट कमिशन. UGC ॲन्युअल रिपोर्टमध्ये काय असतं? तर वार्षिक कार्य अहवाल.
UGC कोणाला अनुदान देते तर त्या ठिकाणी विद्यापीठे व महाविद्यालयांना. UGC सदस्यांची नियुक्ती कोण करतो तर केंद्र सरकार. UGC संदर्भात योग्य विधान निवडा. शालेय या ठिकाणी पर्याय बघा आणि पर्यायातून उत्तर डायरेक्ट आपण वेळ वाचतो. उच्च शिक्षणासाठी सर्वोच्च संस्था. अशा पद्धतीचे या ठिकाणी आपण हे 25 क्वेश्चन या ठिकाणी घेतलेले आहेत. संबंधित पहिले अध्यक्ष CD देशमुख. ठीक आहे. पुन्हा नंतर कोण तत्कालीन शिक्षण मंत्री कोण होतं, मौलाना अबुल कलाम आझाद शिक्षण मंत्री होते. ॲक्ट कधीचा आहे, 1956चा ॲक्ट आहे. ठीक आहे. वय वर्ष किंवा 5 वर्ष अध्यक्षांना, उपाध्यक्षांना 3 वर्ष आणि दोघांचीही 65 वर्षापर्यंतची, म्हणजे जे अगोदर येईल ते त्या ठिकाणी असतं. आणि सदस्यांचं जर बघितलं तर 3च वर्ष सदस्यांसाठी आहे. हे सुद्धा तेवढं लक्षात ठेवा. आणि कार्य तर आपण त्या ठिकाणी बघितलेलीच आहेत. प्रादेशिक कार्यालयसुद्धा आपण त्या ठिकाणी बघितलेली आहे. ठीक आहे. तर संबंधित प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. ज्यांनी कोणी मेंबरशिप घेतलेली नसेल, PDF हवी असेल तर PDFसाठी मेंबरशिप घ्यावी लागेल. आणि एक प्लॅटिनम जर घेतलं तर तुम्हाला व्हिडिओ ॲक्सेस विथ PDF त्या ठिकाणी संबंधित मिळणार आहेत. त्यामुळे बरेच जण या ठिकाणी प्रश्न विचारतात की सर आम्हाला PDF द्या. तर सिल्वरमधील काही सदस्यांना एक लिमिटेड PDF विथ व्हिडिओज त्या ठिकाणी असतील, हे त्या ठिकाणी लक्षात घ्या. हे ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी होतं. त्यामुळे आपण सर्वांनी प्लॅटिनम मेंबरशिप स्वीकारून PDFचा देखील जास्तीत जास्त फायदा घ्या. आणि जर तुम्हाला ही क्वालिटी लेक्चर्स वाटले तरच ते तुम्ही करू शकता. अन्यथा आपण व्हिडिओ पाहूनसुद्धा आपला अभ्यास त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. तर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, शेअर करा आणि त्या ठिकाणी कमेंट करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते. ठीक आहे. तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.